नेक्स्ट एक्झाम्पल इज प्रूव्ह दॅट. प्रूव्ह दॅटचेच एक्झाम्पल आज आपण बघणार आहे. कोसेक ए अपॉन कोसेक ए मायनस 1 प्लस कोसेक ए अपॉन कोसेक ए प्लस 1 इक्वल टू सेक स्क्वेअर 2 सेक स्क्वेअर ए. ओके, सो बघा, आणि जेवढे प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल आपण कालच्या लेक्चरला घेतले, आज घेतले, ऑल आर द इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स. कोसेक ए जेवढी GLSS आहेत, LHS आहेत, ते पहिल्यांदा राईट डाऊन करून घ्या. त्याच्यानंतर त्याला सिम्प्लिफाय करत जायचं. दोन फ्रॅक्शन दिसत आहेत आणि त्यांची ऍडिशन आहे, तर ऍडिशन करायची. आता बघा, ऍडिशन करताना फ्रॅक्शनची डिनॉमिनेटरचं आपण मल्टिप्लिकेशन करतो. तो कोसेक मायनस 1 आहे आणि कोसेक प्लस 1 आहे. म्हणजे बघा, ए मायनस बी आणि ए प्लस बी असेल तर डायरेक्ट आपण काय लिहितो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर तेच लिहायचं. तर काय येणार, कोसेक स्क्वेअर ए मायनस बी म्हणजे 1, 1 चा स्क्वेअर 1. ओके, आणि न्यूमरेटरला क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, सो कोसेक ए नी कोस ह्या दोघांना मल्टिप्लाय करायचं. कोसेक ए नी कोसेक ए प्लस 1 ला केल्यावर काय येणार, कोसेक स्क्वेअर ए प्लस कोसेक ए. ओके, त्याच्यानंतर ह्या कोसेक ए नी कोसेक ए मायनस 1 ला केल्यावर काय येणार, कोसेक स्क्वेअर ए मायनस कोसेक ए. इथे प्लस. ओके, कोसेक ए प्लस आहे आणि इथे पण प्लस आहे. ओके, नाव बघा, हे प्लस मायनस गेले, सो काय राहिलं 2 कोसेक स्क्वेअर ए, म्हणजे ए प्लस ए 2a तसंच. ओके, त्याच्यानंतर कोसेक स्क्वेअर ए मायनस 1. ओके, सो बघा 2 कोसेक स्क्वेअर ए अपॉन कोसेक स्क्वेअर ए मायनस 1 म्हणजे काय, कॉट स्क्वेअर ए. ओके, सो कॉट स्क्वेअर ए आपण जो फॉर्म्युला बघितलेला 1 पायथागोरल आयडेंटिटी 1 प्लस कॉट स्क्वेअर ए किंवा कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. म्हणजेच कोसेक स्क्वेअर थिटा म्हणजे कॉट स्क्वेअर थिटा म्हणजे काय झालं, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1 या इक्वेशनला रिअरेंज केल्यावर. तर तेच केले. ओके, नाऊ साइन कॉस मध्ये करून घ्या आता. सो कोसेक ए म्हणजे काय 1 अपॉन साइन ए, सो 1 अपॉन साइन स्क्वेअर ए अपॉन कॉट म्हणजे काय, cos square a upon sin square a. Okay, now next point, next step. Okay, so 2 into 1 upon sin square a into ह्याच्यानंतरची स्टेप आहे cos square a upon sin square a. डिनॉमिनेटरला ह्याला वरती आणलं तर काय होईल, sin square a इथे येईल आणि इथे येईल cos square a. ओके, सो sin square a गेलं, तो काय राहिलं 2 into 1 upon cos square a म्हणजेच काय राहिलं 1 अपॉन cos म्हणजे काय sec, तो 2 into sec square a. दिस इज RHS. ओके, सिंपल एक्झाम्पल आहे बघा. सिम्प्लिफाय करायचं फक्त आणि फॉर्म्युले जर कुठे आले तर ते फक्त पुट डाऊन करायचे बस. पण याला तुमची प्रॅक्टिस लागणार आहे खूप. Now next example, sec theta minus 1. Next example बघा, sec theta minus 1 upon tan theta is equal to tan theta upon sec theta plus 1. बघा आता LHS. आता काही मध्ये आपल्याला रॅशनलायझेशन यूज करावं लागतं. रॅशनलायझेशन म्हणजे काय, न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटरची एक टर्म घ्यायची आणि त्याला अपोजिट साइनने मल्टिप्लाय करायचं. ओके, सो काय करणार बघा, सेक थिटा मायनस 1 आहे, सो सेक थिटा प्लस 1 नी डिवाइड आणि मल्टिप्लाय करणार. ओके, नाव मल्टिप्लिकेशन मध्ये डिनॉमिनेटरला मल्टिप्लिकेशन असतं आणि न्यूमरेटरचं न्यूमरेटरला. सो टॅन थिटा इंटू सेक थिटा प्लस 1 आणि न्यूमरेटरचं न्यूमरेटरला. सो सेक थिटा मायनस 1 इंटू सेक थिटा प्लस 1 म्हणजे ए मायनस 1 ए प्लस बी म्हणजे काय आलं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके, सो सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 म्हणजे काय, टॅन स्क्वेअर थिटा. ओके, पायथागोरल आयडेंटिटी. ऑल फॉर्म्युलेज लर्न करा. जी आपण आयडेंटिटी बघितलेली 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आणि जर
याला रिराईट केलं तर sec square theta minus 1 is equal to काय tan square theta. तर हीच व्हॅल्यू तिथे टाकली. नाव इथे खाली tan theta आहे आणि इथे tan square आहे. सो एक tan गेला. सो वरती फक्त काय राहिलं 1 tan theta आणि खाली राहिलं sec theta plus 1 is equal to RHS. बघा इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे आणि इझी आहे. ठीक आहे. नाव नेक्स्ट एक्झाम्पल. अगेन इम्पॉर्टंट एक्झाम्पल. स्क्वेअर रूट मध्ये sec square रूट मध्ये sec square a plus cosec square a is equal to tan a plus cot a. Okay, so first take LHS. Sec square a plus cosec square a. ओके, नाव बघा पहिल्यांदा स्क्वेअर रूट मध्ये सॉल्व करून घ्यायचं. ठीक आहे. तर ह्याला साइन कॉस मध्ये कन्वर्ट करा, कारण सेक कोसेकचं टॅन कॉट मध्ये आणण्यासाठी आपल्याला साइन कॉस मध्ये करावंच लागेल. सो सेक म्हणजे काय 1 कॉस. सो 1 कॉस स्क्वेअर आहे आणि कोसेक म्हणजे काय 1 साइन. सो साइन स्क्वेअर ए, कारण की कोसेक स्क्वेअर आहे. त्याच्यानंतर स्क्वेअर रूट मध्ये फ्रॅक्शनची ऍडिशन करा. सो ऍडिशन करताना डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. सो साइन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए. ओके, आणि वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए. ओके, आता इथे दोन्हीकडे स्क्वेअर स्क्वेअर आहे आणि खाली पण स्क्वेअर स्क्वेअर आहे, पण आपण ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर जर स्क्वेअर रूट मध्ये असेल तर आपण असं लिहू शकत नाही, प्लस मायनस असेल तर. पण आपण जर ए बी स्क्वेअर असेल किंवा ए स्क्वेअर बी स्क्वेअर मल्टिप्लिकेशन असेल तर आपण त्याचं स्क्वेअर रूट काढू शकतो. सो आपण ह्याचं डिनॉमिनेटरचं काढू शकतो पण ह्याचं नाही. पण आपल्याकडे एक पायथागोरियल आयडेंटिटी आहे ती साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए म्हणजे काय 1. ओके, सो ते 1 टाकलं आणि इथे आलं साइन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए. ओके, सो हे जे सांगितले आहे दीज आर द बेसिक रूल्स. ओके, नाव बघा आता 1चं स्क्वेअर रूट बाहेर काढलं तर 1च येतं. ओके, आणि ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअरचं जर बाहेर काढलं तर ए बी. तसं साइन स्क्वेअर ए आणि ए इंटू कॉस स्क्वेअर एचं काही साइन ए इंटू कॉस ए. तरी पण आता आपल्याला काय पाहिजे, ही व्हॅल्यू पाहिजे. सो परत 1 ला पुट करा साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए रिव्हर्स. इथे आपण 1 का पुट केला, बिकॉज आपल्याला ह्याचं डायरेक्टली स्क्वेअर रूट नाही निघत. प्लस मायनस असेल तर एक सिंगल टर्म असेल, म्हणजे जेव्हा मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन असतं तेव्हा ती सिंगल टर्म असते. ओके, पण प्लस जर असेल तर ती सिंगल टर्म नसते. सो आपण त्याला पहिले 1 केलं, सिंगल टर्म आणली, त्याचं स्क्वेअर रूट काढलं आणि परत 1च्या तिथे आपण काय टाकलं साइन स्क्वेअर ए आणि कॉस स्क्वेअर ए. आता हा डिनॉमिनेटर दोघांना द्यायचा. साइन स्क्वेअर ए अपॉन सेपरेट केलं फक्त आणि प्लस कॉस स्क्वेअर ए अपॉन साइन ए इंटू कॉस ए. ओके, सो इथला एक साइन गेला. जो साइन कंप्लीट जातोय त्याला कंप्लीट कट करायचं आणि पॉवर मधले फक्त पॉवर जाते ना, म्हणजे एक पॉवर जाते साइन एची. सो फक्त पॉवर कट करायची आणि इथे कॉस. ओके, सो राहिलं काय बघा, पहिल्या इथे राहिलं साइन ए अपॉन कॉस ए आणि प्लस इथे काय राहिलं, वरती एक कॉस ए राहिला आणि खाली साइन ए राहिला. ओके, सो साइन ए अपॉन कॉस ए म्हणजे काय टॅन ए आणि कॉस ए अपॉन साइन ए म्हणजे काय कॉट ए. आली आपली RHS. बघा इझी आहे. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल, cot a raised to 4 plus cot square a is equal to cosec a raised to 4 minus cosec square a. ओके, सो फर्स्ट टेक LHS आणि ह्याच टाइपचे मी तुम्हाला आज होमवर्क पण देते. काल दिला नाही बिकॉज मला अजून तुमचे प्रूफ दॅट घ्यायचे होते. त्याच्यानंतर मी तुम्हाला होमवर्क देते आजचं लेक्चर झाल्यानंतर. ओके, सो पहिल्यांदा काय करा, आता या दोन्ही टर्म मधून कॉट स्क्वेअर ए कॉमन काढा. कॉट स्क्वेअर ए जर कॉमन काढला तर इथे काय राहिलं, कॉट रेस्ट टू 4 ए आहे ना, सो त्यातलं फक्त कॉट स्क्वेअर ए राहिलं आणि इथे प्लस 1 राहिलं. ओके,
त्याच्यानंतर आपल्याकडे आयडेंटिटी आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर ए इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर ए. ओके, सो आपल्याला कोसेकच पाहिजे. सो आपण कॉट स्क्वेअर ए ला रिअरेंज केलं या फॉर्म्युलेला, तर काय येईल कोसेक स्क्वेअर ए मायनस 1, तर ते इथे व्हॅल्यू टाकून द्या. सो कोसेक स्क्वेअर ए मायनस 1. ओके, आणि परत इथे आतमध्ये कॉट स्क्वेअरच्या तिथे कोसेक स्क्वेअर ए मायनस 1 प्लस 1. सो मायनस 1 प्लस 1 गेलं. सो आता ह्या कोसेक स्क्वेअर एनी ह्या दोघांना मल्टिप्लाय करून घ्या. सो इथे कोसेक रेस टू 4a मायनस कोसेक स्क्वेअर ए. सो दिस इज RHS. ओके, या कोसेक स्क्वेअर एकच टर्म राहिलेली, त्यांनी पहिले ह्याला मल्टिप्लाय केलं, नंतर हे आलं, मग परत कोसेक स्क्वेअर एनी 1 ला मल्टिप्लाय केलं, हे आलं, आणि दिस इज आवर RHS. नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल, स्क्वेअर रूट मध्ये 1 प्लस कॉस ए अपॉन 1 मायनस कॉस ए इक्वल टू कोसेक ए प्लस कॉट ए. आता बघा, स्क्वेअर रूट मध्ये काय आहे, कॉस मध्येच आहे, सो आपण ह्याला साइन कॉस मध्ये करूच नाही शकत. ओके, त्याच्यानंतर हे ऑलरेडी म्हणजे असं नाही की 1 कोसेक स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर ए मायनस 1 ए मध्ये व्हॅल्यू साइन स्क्वेअर ए टाकलेली आहे, हे ऑलरेडी सिम्प्लिफाय केलेलंच आहे. मग पुढे काय करणार आपण, रॅशनलायझेशन करणार. डिनॉमिनेटर किंवा न्यूमरेटरची कोणती पण टर्म घ्यायची, त्याच्या अपोजिट साइनने मल्टिप्लाय करायचं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. ठीक आहे, तर मग आपण 1 मायनस कॉस एनी काय 1 प्लस कॉस एनी मल्टिप्लाय आणि डिवाइड करू, बोथ फॉर न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. ओके, नाव बघा, स्क्वेअर रूट मध्ये काय मल्टिप्लिकेशन मध्ये फ्रॅक्शनची जर मल्टिप्लिकेशन असेल तर न्यूमरेटरला डायरेक्टली मल्टिप्लिकेशन होतं आणि डिनॉमिनेटरला पण डायरेक्टली. जर फ्रॅक्शनची प्लस किंवा ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरला आणि न्यूमरेटरला क्रॉस मल्टिप्लिकेशन. पण मल्टिप्लिकेशन मध्ये न्यूमरेटरचं न्यूमरेटरला डायरेक्टली मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटरला. ओके, सो डिनॉमिनेटर a मायनस बी a प्लस बी म्हणजे काय असतं, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो a काय 1, सो 1 मायनस कॉस स्क्वेअर a. ओके, त्याच्यानंतर वरती डायरेक्टली, सो 1 प्लस कॉस a ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, a प्लस बी इंटू a प्लस बी म्हणजे a प्लस बी चा स्क्वेअर. ठीक आहे, आता ही पूर्ण एक टर्म आहे, ब्रॅकेट टाकले ना मी, मगाशी कसं होतं 1 स्क्वेअर प्लस कॉस a स्क्वेअर असं होतं. मग जसं मी तुम्हाला मगाशी एक्झाम्पल दिले की a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरला तुम्ही डायरेक्टली नाही करू शकत, पण याचं डायरेक्टली स्क्वेअर रूट काढू शकता. सो वरच्याचं निघेल पण खालच्याचं निघणार नाही, बिकॉज तिथे मायनस आहे, एकत्र नाहीये. जर असं असतं 1 मायनस कॉस ए ब्रॅकेट स्क्वेअर तर काढलं असतं डायरेक्टली, पण 1 आणि मायनस हे आणि कॉसचं वेगळं आहे, म्हणजे दोन सेपरेट टर्म आहेत. ओके, सो आता काय करणार आपण, तिथे पायथागोरल आयडेंटिटी टाकायची, वरचं आहे तसंच लिहायचं आणि खाली साइन स्क्वेअर ए 1 मायनस कॉस स्क्वेअर ए. आता स्क्वेअर रूट निघेल, सो वरती राहिलं 1 प्लस कॉस ए आणि खाली राहिलं साइन ए. नाव सेपरेट करा डिनॉमिनेटर, 1 अपॉन साइन ए प्लस कॉस ए अपॉन साइन ए. सो 1 अपॉन साइन म्हणजे काय कोसेक ए आणि कॉस अपॉन साइन म्हणजे काय कॉट ए. ओके, प्रूफ RHS प्रूव्ह झालं. ओके, now next example. Tan A, this is again important example, tan A upon sec A minus 1 plus tan A upon sec A plus 1 is equal to 2 cosec A. ओके, सो आधी काय करा, साइन कॉस, जर इथेच तुम्ही साइन अपॉन कॉस साइन 1 अपॉन कॉस टाकलं तर तुम्हाला न्यूमरेटरला पण फ्रॅक्शन मिळतो आणि डिनॉमिनेटरला पण, मग त्यांची तुम्हाला ऍडिशन सबट्रॅक्शन करायला थोडंसं हार्ड जाईल. मग सिम्प्लिफाय करून घ्या, जर सिम्प्लिफाय करायची गरज नसेल तर डायरेक्टली साइन कॉस मध्ये कन्वर्जन करा. पण आता सध्या काय करा, पहिल्यांदा त्याला साइन कॉस मध्ये कन्वर्जन करायच्या आधी त्याला सिम्प्लिफाय करून घ्या, म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन करून घ्या सेपरेट.
बघा दोन फ्रॅक्शन आहेत, ह्याची ऍडिशन करणं सोपं आहे, पण जर तुम्ही साइन अपॉन कॉस टाकलं टॅनच्या तिथे, सेकच्या तिथे 1 अपॉन कॉस टाकलं तर डिनॉमिनेटरला एक फ्रॅक्शन होईल, न्यूमरेटरला होईल. मग त्यांचे सेपरेट करून परत तुम्हाला दोन ह्या सेपरेट फ्रॅक्शनची काय करावं लागेल, ऍडिशन. मग त्याच्याऐवजी काय करायचंय, पहिल्यांदा सिम्प्लिफाय करून घ्या. a मायनस बी ए प्लस बी म्हणजे काय येईल, सेक स्क्वेअर ए मायनस 1 ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. नंतर वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन, टॅन ए ने सेक ए प्लस 1 ला जर केलं तर काय राहील, टॅन ए इंटू सेक ए प्लस टॅन ए. ओके, त्याच्यानंतर ह्या टॅन ए नी सेक ए मायनस 1 ला जर केलं तर टॅन ए इंटू सेक ए मायनस टॅन ए. ओके, सो टॅन ए मायनस प्लस गेलं, सो राहिलं काय 2 टॅन ए इंटू सेक ए आणि सेक स्क्वेअर ए मायनस 1 म्हणजे काय, टॅन स्क्वेअर ए. पायथागोरियन आयडेंटिटी 1 प्लस टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए. ओके, सो सेक स्क्वेअर ए मायनस 1 इज इक्वल टू काय, टॅन स्क्वेअर ए. आणि कधी पण लिहिताना बघा, आता मल्टिप्लिकेशन केलं टॅन ए इंटू सेक ए, तर सेक ए इंटू टॅन ए पण लिहू शकतो, पण जसं मी तुम्हाला चार्ट सांगितलंय साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक, तर त्या सिक्वेन्सने लिहायचं. जसं एबीसीडी असतं, जर ए इंटू सी असेल तर आपण सी ए नाही लिहित, ए सी लिहितो, सेम तसंच जायचं. ओके, आता बघा एक वरचा एक टॅन गेला आणि खालचा एक गेला, म्हणजे राहिलं काय 2 सेक ए अपॉन टॅन ए, खाली एक टॅन राहिला, बरोबर. न पुढे काय करणार, आता आपल्याला कोसेक पाहिजे, सो आता ह्याचं साइन आणि कॉस मध्ये कन्वर्जन करा. सेक ए म्हणजे 1 अपॉन कॉस आणि साइन म्हणजे काय, साइन ए अपॉन कॉस ए. सॉरी, टॅन म्हणजे काय, टॅन म्हणजे काय, साइन ए अपॉन कॉस ए. कॉस ए गेलं, सो राहिलं काय 2 इंटू 1 अपॉन साइन ए, म्हणजेच काय राहिलं 2 इंटू कोसेक ए इक्वल टू RHS. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. Next example, sin A upon, again this is important example, 1 minus cot A plus cos A upon 1 minus tan A equal to sin A plus cos A. ओके, आता बघा न्यूमरेटर तर ऑलरेडी सिम्प्लिफाय आहे sin A मध्येच. ओके, सो आता काय करा, डिनॉमिनेटर सिम्प्लिफाय करा. आधी लिहून घ्या जे दिलेलं आहे ते LHS. ओके, आता बघा साइन ए 1 मायनस साइन कॉट, सॉरी कॉट म्हणजे काय, कॉस ए अपॉन साइन ए, कॉस ए अपॉन साइन ए. ओके, प्लस कॉस ए म्हणजे खाली कॉस ए अपॉन 1 मायनस टॅन म्हणजे काय, साइन ए अपॉन कॉस ए. ओके, सो आधी डिनॉमिनेटर सिम्प्लिफाय करून घ्या. इथे 1 आहे, सो 1 इंटू साइन ए साइन ए. ओके, त्याच्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू साइन ए. ओके, आणि मायनस कॉस ए प्लस इथे काय राहिलं, वरती कॉस ए आणि डिनॉमिनेटर पहिले सिम्प्लिफाय करून घ्या. सो कॉस ए इथे 1 आहे, सो 1 इंटू कॉस ए वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू कॉस ए मायनस साइन ए. ओके, हे झालं इथपर्यंत. त्याच्यानंतर पुढे काय करणार, आता बघा हा जो साइन ए आहे खालचा तो वरती जाईल. ओके, सो काय आलं आपलं, साइन स्क्वेअर ए आलं अपॉन साइन ए मायनस कॉस ए. ओके, प्लस इकडचा पण खालचा जो कॉस आहे तो वरती जाणार, सो कॉस ए ला मल्टिप्लाय होणार, सो कॉस स्क्वेअर ए अपॉन साइन ए मायनस कॉस ए. ओके, आता बघा सॉरी इथे कॉस ए मायनस साइन ए, इथे कॉस ए मायनस साइन ए. ओके, सो आपण डिनॉमिनेटर जर सेम आणायचं असेल, इथे साइन ए मायनस कॉस ए, पण इथे कॉस ए मायनस साइन ए. बघा ए मायनस बी आणि बी मायनस ए सेम नाही, ए प्लस बी बी प्लस ए सेम आहे. मग आता डिनॉमिनेटर जर सेम आणायचं असेल तर साइन चेंज करायची. सो पहिला जो फ्रॅक्शन आहे तो ऍज इट इज लिहा आणि ते मायनस करा. ओके, त्याच्यानंतर
कॉस स्क्वेअर ए आणि इथे मायनस केल्यामुळे जो कॉस ए आहे तो प्लसचा काय होणार मायनस होणार आणि जो साइन आहे तो प्लस मायनसचा प्लस होणार. कॉस ए काय झाला मायनस झाला. ओके आता डिनॉमिनेटर सेम आहे. बघा अजून एक की आपण काय करतो फ्रॅक्शनचे ऍडिशन सबट्रॅक्शन करताना डिनॉमिनेटरला क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. पण आता इथे बघा इथे डिनॉमिनेटरला 1 होतं इथे साइन ए होतं सो 1 * साइन ए केलं. पण जर डिनॉमिनेटरला व्हॅल्यू सेम असेल प्लस किंवा मायनस मध्ये सेम तर त्याला x * x करायची गरज नाही. x एकदाच लिहायचं आणि वरती डायरेक्टली ऍडिशन सबट्रॅक्शन करायची. आता इथे डिनॉमिनेटर सेम आहे तर डायरेक्टली काय करणार तुम्ही तो एकदाच लिहिणार sin a - cos a. ओके बघा काय सांगितलं जर डिनॉमिनेटर सेम नसेल तर क्रॉस खाली डिनॉमिनेटर जर सेम नसेल तर डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन करायची आणि वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं न्यूमरेटरला. पण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये जर डिनॉमिनेटर दोन्ही फ्रॅक्शनचे सेम असेल तर ते एकदाच लिहायचं आणि डायरेक्टली न्यूमरेटर ची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन जे तुम्हाला दिलेलं आहे ते करायचं. सो आता इथे वरती सबट्रॅक्शन आहे इथे सो sin स्क्वेअर a - cos स्क्वेअर a. तर sin स्क्वेअर a - cos स्क्वेअर a म्हणजे काय झालं ते आपला फॉर्म्युला बघा a स्क्वेअर - b स्क्वेअर म्हणजे काय a - b a + b. तर ते लिहू शकतो आपण. ओके सो sin a - cos a into sin a + cos a. ओके आणि अपॉन sin a - cos a जो ऑलरेडी आहे तो. तर ही व्हॅल्यू गेली राहिली काय sin a + cos a राहिलं काय आपलं sin a + cos a राहिलं इक्वल टू RHS. ओके ठीक आहे व्यवस्थित राईट डाऊन करून घ्या. जर काही डाऊट असेल तर मला लगेच सांगा. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट एक्झाम्पल. राईट डाऊन करून घ्या. एकदा व्हिडिओ पॉज करून पहिल्यांदा सगळ्या स्टेप्स राईट डाऊन करून घ्यायच्या किंवा पहिल्यांदा एकदा व्हिडिओ स्टडी करायचा मग स्टेप्स राईट डाऊन करायच्या आणि परत एकदा सेम स्टडी करायचं. ठीक आहे नाउ नेक्स्ट एक्झाम्पल अगेन इम्पॉर्टंट एक्झाम्पल. sin a - cos a + 1 अपॉन sin a + cos a. थोडस याच्यामध्ये रिअरेंजमेंट आहे पण इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे बघा -1 = sec a + tan a. ओके सो LHS sin a - cos a + 1 अपॉन sin a + cos a - 1. बघा आता हे ऑलरेडी sin cos मध्येच आहे आणि स्क्वेअर पण नाही की आपण फॉर्म्युले टाकू शकतो पायथागोरस. आता हे सिंपल एकदम. ओके सो काय करायचं ह्याला पहिल्यांदा रिअरेंज करायचं. sin a + 1 मी एका साईडला घेतलं ह्याला फक्त ब्रॅकेट टाकतेय पण इंटू असेल तर त्या ब्रॅकेटचं जास्त इम्पॉर्टन्स असतो. तर हे काय झालं sin a + 1 - cos a झालं. ओके फक्त रिअरेंज केलं +1 इकडे घेतला आणि -1 आहे तिथेच ठेवला. ओके इकडे घेतला म्हणजे इक्वल टू च्या साईडला नाही घेतलेला त्याच तिथेच फक्त रिअरेंज केलं. खाली पण आपण करूयात sin a - 1 + cos a. ओके नाउ नेक्स्ट काय करायचं रॅशनलायझेशन यूज करायचं. इथे मायनस आहे ना म्हणजे ही एक टर्म घेतली आपण आणि ही एक इथे मायनस आहे ना सो ऑपोजिट साइननी मल्टिप्लाय डिवाइड करायचं. ओके सो ऑलरेडी जो आहे तो तसंच लिहून घ्यायचा फ्रॅक्शन इंटू sin a + 1 इथली साइन नाही की मधली साइन चेंज करायची. थोडंसं लेंदी प्रॉब्लेम आहे हे. आता बघा हे कसं झालं जर ह्याला एक टर्म म्हणलं तर हा a - b आणि a + b म्हणजे a स्क्वेअर. ओके सो a काय आहे sin a + 1 a स्क्वेअर. ओके -b स्क्वेअर म्हणजे cos स्क्वेअर a. ओके अपॉन आता खाली काय करणार बघा तुम्ही इथे बघा sin a - 1 + cos a. ओके त्याच्यानंतर इथे प्लस आहे ना इथे sin a - 1 + cos a इंटू sin a + 1 + cos a. तर ते सेम नाही बघा
नाही तर आपण डायरेक्ट a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर दिलास, पण इथं -1 आहे, इथे +1 आहे. ओके, सो आपण परत ह्याला रिअरेंज करू शकतो बघा. sin a प्लस cos a घेतला. ओके, आणि -1 इथला हे फक्त रिअरेंज केलं. आणि इकडे काय केलं परत सेम तसंच sin a प्लस cos a बघा. इथे जे +1 आहे, हा इथे -1 इथं +1 आहे आणि sin आणि cos प्लस प्लस आहे. जसं आपण इथे केलं होतं सेम तसंच आपण इथे करू शकतो. तर रिअरेंज करायचे. ओके, सो बघा काय sin आहे फक्त cos आहे त्याच्यासोबत घेतला मी, कारण आपल्याला a² प्लस b² चा फॉर्म्युला आणायला. -1 घेतलं इंटू इकडचं sin a प्लस cos a आणि +1. ठीक आहे, म्हणजे आता हा झाला हा a मायनस b आणि a प्लस b. तर वरचं जसं आहे तसं पहिले लिहून घ्या. दोन्ही आपण एकत्रच सिम्प्लिफाय करू आणि खाली परत हाच फॉर्म्युला, हा a मायनस b a प्लस b म्हणजे sin a प्लस cos a ब्रॅकेट स्क्वेअर -1 चा स्क्वेअर 1. ओके, आता काय करा, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर जो आहे त्याचा फॉर्म्युला a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपांड त्याचं a² प्लस 2ab प्लस b². तर a काय आहे इथे, a काय आहे sin a आणि b काय आहे 1. तर तेच पहिले एक्सपांड करू आपण. sin² a नंतर इंटू 2ab म्हणजे 2 sin a आणि a b काय a चा आहे, सो 1 आहे, सो 2 sin a येईल +1 आणि -cos² a ॲज इट इज. ओके, खाली सुद्धा हा a आहे आणि हा b आहे. तो sin² a प्लस 2 sin a cos a प्लस cos² a -1. ओके, सो बघा आता सायन्स इथे काय आलं -cos² a आलं. ओके, हा जो cos² a आहे तो तसाच आला. ठीक आहे, नाउ 2 sin a sin² a. ठीक आहे, खाली आधी डिनोमिनेटर आपण हे करू. sin² a प्लस cos² a म्हणजे काय आलं 1 आलं. ओके, sin² a प्लस cos² a काय आलं 1 आलं. ठीक आहे, त्याच्यानंतर हा sin² a आणि cos² a 1 आलं. त्याच्यानंतर हा -1 लिहून घेते. मग राहिलं काय फक्त 2 sin a cos a. ओके, नाउ बघा हा sin² a तसंच लिहिलं मी. ओके, प्लस 2 sin a पण तसंच लिहिलं आणि 1 cos² a म्हणजे काय असतं sin² a असतं. आपल्याकडे पायथागोरल आयडेंटिटी आहे. ओके, इथे लिहिते आता आणि स्पेस तर रफ करत नाही. ओके, सो 2 sin² a प्लस sin² a म्हणजे काय 2 sin² a प्लस 2 sin a. ओके, अपॉन हे 1 गेलं, फक्त राहिलं काय 2 sin a cos a. तर वरच्यातून आपण 2 sin a कॉमन काढू शकतो. ओके, सो राहिलं काय इथे sin a राहिलं, फक्त sin a प्लस 1 राहिलं. परत एकदा सांगते, जर प्रॉब्लेम्स कळाले नाही एक्झाम्पल्स तर लगेच मेसेज करा. तर ह्या दोन टर्म मधून 2 sin a कॉमन काढला तर पहिले sin² होतं, सो sin a राहिला आणि इथं फक्त 2 sin aच होतं, सो 1 राहिला आणि खाली 2 sin a इंटू cos a. सो 2 गेलं, sin a गेलं. त्याच्यानंतर आता फक्त cos a राहिले, सो आपण sin a अपॉन cos a करू शकतो प्लस 1 अपॉन cos a करू शकतो. सो sin a अपॉन cos a म्हणजे काय tan a प्लस sec a इक्वल टू काय आली RHS. तर a प्लस आहे ना, सो a प्लस b लिहा किंवा b प्लस a लिहा, आपला आन्सर सेम येणार. ठीक आहे, हे झालं RHS. हे पण इम्पॉर्टंट आहे, थोडस लेंदी आहे, कॉम्प्लिकेटेड नाहीये, फक्त लेंदी आहे, तर ते व्यवस्थित सॉल्व करा. ठीक आहे, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. आणि आपण बुक मधले इच अँड एव्हरी एक्झाम्पल विथ एक्झरसाइज सॉल्व केलेले पण विथ एक्झरसाइज मधले पण सॉल्व करणार आहे. सो तुम्ही बुक नाही घेतलं तरी हरकत, काहीच गरज नाहीये. इच अँड एव्हरी एक्झाम्पल आपण सॉल्व करून घेणार आहे. जसे आपण लॉगॅरिथम, डिटर्मिनंट, पार्शियल फ्रॅक्शनचे घेतले सेम तसेच. ओके, नाउ नेक्स्ट अगेन इम्पॉर्टंट एक्झाम्पल.
आता थिटाच्या ऐवजी तुम्हाला ए पण देऊ शकतात, ए च्या ऐवजी थिटा पण देऊ शकतात. ओके, म्हणजे टॅन ए प्लस एक सेक ए किंवा टॅन एक्स प्लस सेक एक्स असं पण देऊ शकतात. थिटाच्या ऐवजी कोणतं पण अल्फाबेट यूज करू शकतात. बघा, tan theta plus sec theta minus 1 upon tan theta minus sec theta plus 1 equal to, एकतर तुम्हाला this LHS is equal to ही RHS देतील किंवा हीच LHS देणार आणि इक्वल टू ही RHS. एकतर तुम्हाला LHS इक्वल टू दिस RHS सांगतील किंवा दिस LHS इक्वल टू दिस RHS. तर आपल्याला दोन्ही सॉल्व्ह करणार आहे आपण, म्हणजे आपण असं सॉल्व्ह करणार आहे ही LHS की आपल्याला ही पण व्हॅल्यू मिळणार आणि ही पण. जर तुम्हाला इथपर्यंत हीच व्हॅल्यू दिली असेल तर इथे येऊन स्टॉप करायचं आणि जर ही RHS दिली असेल तर अजून पुढे येऊन सॉल्व्ह करायचं. ओके, सो फर्स्ट टेक LHS tan theta plus sec theta minus 1 upon tan theta minus sec theta plus 1. ओके, सो पहिल्यांदा काय करा, आता हा जो 1 आहे सपोज त्याला मी आता टाकलं tan theta आणि sec theta मध्ये करता येते का बघा. सो 1 ला मी टाकणार sec square theta sec square theta minus tan square theta. आता हे कुठून आलं तर आपली आयडेंटिटी पायथागोरियन tan square theta is equal to sec square theta. ओके, ह्याला जर रिअरेंज केलं तर sec square theta minus tan square theta equal to 1 येतं. तर ह्या 1 ला मी रिप्लेस केलं sec square theta minus tan square theta ने. ओके, आणि जो डिनॉमिनेटर आहे तो ॲज इट इज लिहिला. ठीक आहे, नाउ नेक्स्ट आता हे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आहे. सो आपण त्याला परत आतमध्ये ब्रॅकेट मध्येच sec square theta minus a square minus b square. So sec theta minus tan theta into sec theta plus tan theta. Okay, tan theta minus sec theta plus 1. ओके, आता बघा कॉमन जर आपण आता tan theta plus sec theta काय किंवा sec theta plus म्हणजे ही एक टर्म झाली पूर्ण, कारण इंटू आहे ना, आणि ही एक, तर a प्लस बी काय b प्लस a काय सेमच आहे. सो आपण कॉमन काढूयात आता tan theta प्लस sec theta. ओके, जर कॉमन काढलं तर इथे काय राहणार, ही पूर्ण कॉमन काढली सो 1 राहणार. ओके, मायनस इथं मायनसचं साइन आहे. सो हे मायनस जे आहे tan theta ते प्लस होणार आणि sec theta मायनस होणार. ओके, सो मायनस sec theta प्लस tan theta अपॉन tan theta अपॉन काय आहे tan theta मायनस sec theta प्लस 1. बघा आता हे जर बघितलं 1 प्लस आहे इथं पण प्लस आहे, sec theta मायनस आहे इथे पण मायनस आहे, tan theta प्लस आहे इथं पण प्लस आहे, म्हणजे ह्या दोन टर्म सेम आहे. ह्याला कट केलं सो राहिलं काय tan theta प्लस sec theta. म्हणजे जर तुम्हाला RHS ही दिली तर इथे स्टॉप करायचं आणि जर ही दिलेली असेल तर ह्याला पुढे सॉल्व्ह करायचं. सो tan theta म्हणजे काय sin theta अपॉन cos theta आणि sec theta म्हणजे काय 1 अपॉन cos theta. आता बघा फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर सेम आहे तर तो एकदाच लिहायचा आणि न्यूमरेटरची डायरेक्टली ऍडिशन करायची, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं नाही. तर हे आलं तुमचं इक्वल टू RHS. बघा 1 प्लस sin theta म्हणजे sin theta प्लस 1 अपॉन cos theta, ही झाली RHS. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, वन प्लस sin theta upon 1 plus cos theta plus 1 minus sin theta upon 1 minus cos theta equal to 2 into cosec square theta minus cot theta. So first take LHS. आता sin cos मध्ये फ्रॅक्शन आहे सो डायरेक्टली ऍडिशन सबट्रॅक्शन जे असेल ते करायचं.
1 मायनस कॉस थिटा. ओके, आता बघा इथे काय येणार a प्लस बी आणि a मायनस बी म्हणजे काय 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. त्याच्यानंतर 1 प्लस साइन थिटानी 1 मायनस कॉस थिटाला पहिले 1 नी 1 मायनस कॉस थिटाला केलं तर 1 मायनस कॉस थिटा. ओके, त्याच्यानंतर साइन थिटानी 1 मायनस कॉस थिटाला केलं तर साइन थिटा मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा. ओके, त्याच्यानंतर ह्या 1 नी इकडच्या 1 ला केलं तर आता इथे मायनस साइन आहे बघा मध्ये. ओके, सो साइन चेंज होणार बरोबर. 1 इंटू 1 1 आणि हा मायनस आहे सो -1. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय बघा हा 1 इंटू मायनस साइन थिटा सो मायनस मायनस काय होईल प्लस साइन थिटा. इथे आपलं प्लस साइन आहे. ओके, इथे प्लस साइन आहे ते मायनस केलेलं. आता इथे चेक करा 1 इंटू 1 1 साइन थिटा सॉरी 1 इंटू मायनस कॉस थिटा साइन थिटा इंटू 1 साइन थिटा आणि साइन थिटा इंटू मायनस कॉस थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा. ओके, आता पुढे प्लस असल्यामुळे जे साइन आहे तेच राहील सो 1 इंटू 1 1 1 इंटू मायनस साइन थिटा मायनस साइन थिटा. ओके, त्याच्यानंतर कॉस थिटा इंटू 1 कॉस थिटा प्लस म्हणजे आणि कॉस थिटा इंटू मायनस साइन थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा. ओके, नाउ बघा कॉस थिटा मायनस आहे इथे प्लस आहे साइन थिटा प्लस आहे मायनस आहे गेलं सो आता राहिलं काय 1 प्लस 1 2 आणि मायनस साइन थिटा कॉस थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा म्हणजे -2 साइन थिटा कॉस थिटा. इझी आहे बघा एक्झाम्पल. आणि 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय साइन स्क्वेअर थिटा. ओके, 2 जर कॉमन काढलं तर काय राहील 1 मायनस साइन थिटा कॉस थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा. ओके, सो 2 बाहेरच ठेवला आणि साइन स्क्वेअर थिटा दोन्ही टर्मला दिला सेपरेट आउट करून साइन थिटा कॉस थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा. ओके, सो इथे बघा 1 अपॉन कोसाइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय राहिलं कोसेक स्क्वेअर थिटा मायनस साइन थिटा एक गेला आणि इथला एक गेला सो काय राहिलं कॉस थिटा अपॉन साइन थिटा म्हणजेच काय कॉट थिटा इक्वल टू RHS. हे झालं आपलं एक्झाम्पल. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल 2 प्लस साइन थीटा रेस टू 4 प्लस कॉस रेस टू 4 थीटा अपॉन साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा इंटू कोसेक स्क्वेअर थीटा. ओके, सो फर्स्ट टेक LHS 2 प्लस साइन रेस टू 4 थीटा प्लस cos रेस टू 4 थीटा अपॉन साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा. ओके, सो इकडे ह्याला 1 आहे खाली सो वेगवेगळे डिनॉमिनेटर आहे सो 1 इंटू साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा नंतर 2 नी ह्याला मल्टिप्लाय केलं सो 2 साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा प्लस 1 नी ह्या वरच्या टर्मला केलं तर ॲज इट इज राहणार. ओके, तर ह्याला आपण कसं रिअरेंज करू शकतो बघा. रिअरेंज पण करायची तशी गरज नाहीये फक्त हे साइन स्क्वेअर थीटा रेस टू 4 असं करू शकतो आणि कॉस स्क्वेअर थीटा रेस टू 4 म्हणजेच काय 2 इंटू 2 4 येईल. ओके, आता बघा हा जो फॉर्म्युला आहे तर ह्याला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर कसं आहे a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. फक्त इथं a काय आहे बघा साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा ब्रॅकेट स्क्वेअर असं. a काय साइन स्क्वेअर थीटा b काय कॉस स्क्वेअर थीटा. मग आपण जर ह्याचा हा फॉर्म्युला आहे तर ह्याचा जर केला तर साइन स्क्वेअर थीटाचा जर स्क्वेअर केला तर साइन रेस टू 4 थीटा येईल. मग 2 इंटू ab तर 2 इंटू साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे काय राहील 2 साइन स्क्वेअर थीटा
कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाचा जर स्क्वेअर केला तर कॉस रेस टू 4 थिटा म्हणजे ही पूर्ण इथली टर्म येते. म्हणजे ही म्हणजेच काय की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. मग आपण ह्याला काय करू शकतो साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे ए साइन स्क्वेअर थिटा आहे बी कॉस स्क्वेअर थिटा आहे आणि त्याचा जर स्क्वेअर केला तर आपल्याला हे एक्सपांडेशन मिळतं. ओके. सो खाली राहिलं साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. आता बघा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय असतं 1 आणि 1 चा स्क्वेअर काय असतो 1. सो 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. आता ह्याला सेपरेट केलं इंटूच आहे ना सो इंटू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे. सो इथे काय राहिलं आता 1 अपॉन साइन म्हणजे काय कोसेक स्क्वेअर थिटा आणि 1 अपॉन कॉस म्हणजे काय सेक स्क्वेअर थिटा इक्वल टू काय आलं RHS. ओके. सर हे एक्झाम्पल्स आहेत. आता अजून जे रिमेनिंग एक्झाम्पल्स आहेत ते मी तुम्हाला सॉल्व्ह करायला देते. जर तुम्हाला नाही आले ते पण सॉल्व्ह करून देईल. म्हणजे आपण जे फर्स्ट फॉर्म्युले बघितले फर्स्ट सेट ऑफ फॉर्म्युले लास्ट टू लास्ट लेक्चरला तर त्याच्या अकॉर्डिंगली आपली जे फर्स्ट आहे ट्रिग्नोमेट्री मधला पार्ट तो आज कंप्लीट झालेला आहे. ओके.